एनसीपी के गढ़ पुणे में अजित पवार को बड़ा झटका लगा है। अजित दादा का एक समर्थक शिवसेना ठाकरे गठ में शामिल हो गया। अजित पवार के कट्टर समर्थक संजोग वाघेरे ठाकरे गठ में शामिल हो गए। वाघेरे मुंबई में ठाकरे के आवास पर मातोश्री में शिवसेना ठाकरे समूह में शामिल हुए। संजोग वाघेरे ने उद्धव ठाकरे के हाथ से शिवबंधन बांधा। वाघेरे हजारों समर्थकों के साथ ठाकरे गठ में शामिल हो गए हैं। इस मौके पर शिवसेना ठाकरे गठ के प्रमुख उद्धव ठाकरे, सांसद संजय राउत और अन्य नेता भी मौजूद रहे। इस मौके पर वाघेरे ने अपनी भावनाएं व्यक्त की है। उद्धव ठाकरे ने संजोग वाघेरे और उनके समर्थकों का पार्टी में स्वागत किया। मातोश्री में आए शिवसेना के सभी नेताओं का हम स्वागत करते हैं। वाघेरे ने कहा कि जब वह मुझसे मिले तो भावुक हो गए, लेकिन यह समय उन लोगों के लिए है जो भावुक है, वफादार है, वो लोग भगवे वाले हैं, मेरे साथ है। वाघेरे का स्वागत करते हुए उद्धव ठाकरे ने शिंदे गढ़ पर हमला बोलते हुए कहा है कि जो लोग लालची है उन्हें बक्से में बंद कर देना चाहिए। तुमचं सगळ्यांचं मी मातोश्रीमध्ये आणि शिवसेनेत स्वागत करतोय। कुठला स्टँड आता जाताना नाही येणार, अजून एक स्टँड पाहिजे ना मध्ये। आपले लोक स्टँड बदलणारी हाच प्रॉब्लेम झालेला आहे। आता संजोगजी बोलले, ज्याचा उल्लेख संजय आपण सुद्धा केला की मला भेटल्यावर तुम्ही भावूक झालात। हा काळ असा आहे की मला आता भाऊक आणि घाऊक यातला फरक कळायला लागलेला आहे। काही जण जे भाऊक आहेत तुमच्यासारखे, भावनेला महत्व देतात, ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत, संवेदनशील आहेत, ते सर्व निष्ठेने भगव्यासोबत आहेत। आणि काही जे घाऊक आहेत, जी मगाशी तुम्ही काय घोषणा दिलीत, आता ते कोण घाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, पण त्यांना त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे। तसं पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे। अगदी सुरुवातीला आपले बाबरसाहेब होते, नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आता गद्दार झाले, त्यांना उमेदवारी दिली। म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता। आता त्यांनी गद्दारी केली। गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक हा संजोग आणि त्या गद्दारांमध्ये आहे। फरक स्वच्छ आहे। आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात, काय असं शिवसेनेकडे आहे? आता सत्ता जी होती ती पुन्हा येणारच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे। पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली, गद्दारी केली। आणि तसं पाहिलं तर नेहमी एक राजकारणामधला पायंडा आहे की जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो, पण आपल्याकडे उलट आहे। काल सुद्धा जळगावमधनं बरेच लोक शिवसेनेत आले, आज तुम्ही सगळेजण आलात। इकडे सत्ता नसताना तुम्ही सत्ता आणण्याच्या जिद्दीने इकडे आलात, आणि सत्ता आहे तिकडे आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारीने जे गेलेले आहेत त्यातला स्वाभिमानी आणि गद्दारीतला फरक आहे। मला इथे जास्त काही मोठं भाषण करायचं नाही, पण तुमचा उत्साह मला सांगतोय की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही। लोकसभेमध्ये शिवसेनेचा तरी देखील साहजिकच आहे, मी प्रचाराला नक्की येणार। आणि हा मतदारसंघ जरासा भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे, थोडासा एक डोंगरावरती जातो, बराचसा खाली येतो। पण आज रायगडमधले सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी सोबत उभे आहेत माझ्या, आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की साहेब तुम्ही द्या तो उमेदवार, तुम्ही उमेदवार द्या, आम्ही या गद्दाराला घालणार। आता मोठं काम हे तुमचं आहे, जे वरची लोक आहेत पिंपरी चिंचवड, मावळ वगैरे त्या भागातले, कारण इथून आपल्याला मोठी आघाडी पाहिजे। त्यांच्याकडे तसं बघितलं तर पर्याय दुसरा कोणीच नाहीये। मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोण, म्हणजे आमच्याकडे पर्याय खूप आहेत पंतप्रधान पदासाठी, पण भारतीय जनता पक्षाकडे कोण आहे? आणि त्यांचं कर्तृत्व आपण 10 वर्ष पाहिलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही अनायसे आता सगळेजण या मतदारसंघातले आलेल्याच आहात, कामाला सुरुवात करा। आणि खास करून मधल्या काळामध्ये आपण जो एक शिवसेना म्हणून कार्यक्रम सुरू केला होता की गावागावामध्ये होऊ दे चर्चा, तो कार्यक्रम पुन्हा सुरू करा। गावागावात जायचं, सभा समारंभ नाही,
पण महिला ताई बसलेल्या आहेत, जाऊन बसा त्यांच्यामध्ये. ताई, तुम्ही महिला आहात की ह्या केंद्राच्या योजना आहेत, खरोखर काय लाभ मिळाला? समजा आपल्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, काय शेतकरी दादाला विचारा तुला काय लाभ मिळाला? आठवडी बाजार असेल कुठे, तिकडे जाऊन बोला, पारावरती बसा. ह्या वाड्या वस्त्या पाडे सगळे आहेत, तिकडे जाऊन होऊ दे चर्चा. काय काय सरकारने 10 वर्षात केलं, कारण त्यांनी आता सुरू केले. तर मोदी सरकार म्हणजे सरकार जनतेचं, पैसा जनतेचा आणि प्रचार त्यांचा, आणि तो ठिकठिकाणी रथ अडवतायत. लोकांनी जाब विचारतायत की नक्की काय आहे, नक्की सरकार कोणाचं, योजना कोणाच्या पैशातल्या. तर ह्या योजना खरोखर लोकांपर्यंत पोहोचल्यात की नाही त्याची एक सुरुवात करा. बाकी निवडणूक कशी जिंकायची मला त्याची काही काळजी नाहीये, कारण तुमचा उत्साह दांडगा आहे. हा दांडगा उत्साहच विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही, ही मला खात्री आहे. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि एक सांगतो की संजोगजी, तुम्ही आणि तुमच्या सोबत जेवढे लोक आलेत, कारण गौतमजी आहेत, आता एकनाथजी पण आलेत, आता त्यांना ते शिवसैनिकच आहेत. शिवसैनिकच आता जुने नवे काय नाही. एकदा शिवसेनेत आलात की सगळे शिवसैनिक, आणि सगळ्यांनी एक आपलं भगवा, कारण मावळ म्हटल्यानंतर पुण्याचा भाग येतो आणि पुणा म्हटल्यानंतर शिवनेरी आलीच. त्याच्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच पहिल्यांदी गद्दारी गाड्याची सुरुवात करायची. तर पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.